जरा झणझणीत कोल्हापुरी मिसळ खाऊया जरा. लई घेऊन झाली मिसळ मुली पण कसं बिअर पण म्हटलं आणि तो बघ आईकडं कलांगडा ज्यूस पिलो, चिकू ज्यूस पिलो. घेतलास घेतलं की तर आता ह्यो टी आणि वडापाव घेतला. इथं वडापाव सोबत इथं पापड देतो, पापड आणि मिरची. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. काहीतरी खायला आम्ही बाहेर चाललोय, मी आणि श्रीशल. तसंच जरा मॉलला जायचं आहे. रूममध्ये जरा धूळ ते पोल्युशनमुळं आणि जरा एअर प्युरिफायर घ्यायचं आहे. आम्ही जरा होम पण शिफ्ट करायला जर दुसरीकडे राहायला चाललो आहे आम्ही, नियर बायच आहे. तर तुम्हाला ते पण मी लॉगिंगमध्ये सांगेन की आपण आपण जे घर आहे तिथं सोडून आम्ही दुसरीकडे राहायला चाललो ते पण आपलं लॉग येईल. तर आता आम्ही जर एअर प्युरिफायर बघायला चाललो आहे. पहिला आम्ही इन्क्वायरी करायला चाललो आहे मॉलमध्ये, फोरम मॉलला. तिथं आम्हाला मिळते की नाही माहीत नाही, बट इन्क्वायरी करायला चाललं आहे. तर बघू, जरा सकाळपासून सोनाली दंगा करायला भूक लागलाय म्हणून 11 11:30 वाजलेत. अजून काय नाश्ता 12 वाजायलेत, अजून तर काय नाश्ता त्यांनी काहीच केलं नाही. बघतो जरा काय नाश्ता करतो, तुम्हाला भेटतो आम्ही हॉटेलमध्ये. तर बघा, आम्ही इथे मुंबई कॅफेमध्ये पोचलो आहे. ह्यांचं जे फ्रँचायझी आहे ते 3-4कडे आहे. हे बसवनगुडीमध्ये आहे आणि जयनगरमध्ये पण आहे. तर बघा, हे सगळं मेन्यूज मिळतं आहे इथे. आणि वडासोबत इथे पाणीपुरी, दहीपुरी, रगडा हे सगळं मिळतं आहे. जरा झणझणीत कोल्हापुरी मिसळ खाऊया जरा. लई घेऊन झाली मिसळ. तर बेंगलोरमध्ये आम्ही फर्स्ट टाइम इथं बघायला लागले. मी मुंबई कॅफे म्हणून आहे फ्रँचायझी यांचे. तर इथे मिसळ पण जरा एकदम बेस्ट भेटते. जरा बघूया हे दिवस जरा झणझणीत तिखट काहीतरी करून. कोल्हापुरी मिसळ पाव आणि एक कोल्हापुरी मिसळ विथ बटर पाव. फक्त त्यात बटरला सॉरी पावला बटर लावायचं एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. म्हणजे प्लेन पाव एक आणि बटर पाव एक. प्लेन पाव आणि बटर पाव एक्स्ट्रा 2 पाव घेतलोय. कितीला आहे मिसळ? कोल्हापुरी मिसळ कितीला? कोल्हापुरी मिसळ पाव हे जो आहे हे 110ला आणि बटर पाव जे आहे 130ला. आणि एक्स्ट्रा पाव घेतलं तर एक्स्ट्रा पाव जर रेग्युलर पाव पाहिजे असेल तर 10 रुपये, बटर पाव पाहिजे असेल की 15 रुपये. जरा ऑर्डर दिलं आहे, एक 10-15 मिनिट वेट करायला लागते. मग तुम्हाला आता डायरेक्ट मिसळ आपल्या जागेवर आल्यानंतर तुम्हाला मी भेटतो. तर आता कोल्हापुरी मिसळ आलेलं आहे. हे जे पाव आहे ते विथ बटर आहे आणि हे विदाऊट बटर आहे. झणझणीत आहे. होय, ते काय सोलकडे. तर खायच्या आधी मिसळ रेडी करून घेतो. तर बघा, ह्या कटमध्ये फरसाणं थोडंसं क्रश करून मग त्यामध्ये ऑनियन घालून थोडंसं लेमन पिळून घ्यायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून खायचं. तिखट आहे एवढं सगळं होपर्यंत घाम सुटणार आहे वाटतं. कसं वाटलं सोनाली? मिसळ तर लई चांगली मस्त आहे. बेंगळूरमध्ये असं कुठं मी बघितलं नाही. एवढं ठिकाणी मिसळ खाल्लं की नाही, कुठं मला एवढं चांगलं मिसळ भेटलं नाही. इथं नान खोळा आहे. इथे एकदा तुम्ही जर बेंगळूरला आला तर तुम्हाला जर मिसळ खायचं असेल तर इथे एकदा नक्की विजिट करा. ग्रेव्ही एक्स्ट्रा पाहिजे असली तर ग्रेव्ही पण भेटतंय. एवढं लवकर सपवलंच पण वगैरे आहे. होय, पण अजून एवढंच आहे. आता कोल्हापूर मिसळ पाव खाऊन एवढं तिखट लागाली की कोल्ड कॉफी घेतलाय श्रीशेल. कसं का झालं ते? अरे वा, जबरदस्त. आता कोल्ड वाटायला काय जरा समाधान वाटायला. तर बघा, आमचं सगळं ब्रेकफास्ट झालं आहे. तर आता आम्ही मॉलला चाललो आहे. जयनगरपर्यंत स्कूटीनं आलो होतो, तिथून आम्ही मेट्रोनं चाललो आहे.
ತಲುಪಲಿದೆ. ವಾಹನಗಳು ಎಡಕ್ಕೆ ತೆರೆಯಲಿವೆ. तर बघा आता आम्ही कोणकोणते मेट्रो स्टेशनवरती पोचलो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मेट्रो स्टेशनच्या पुढेच फोरम मॉल आहे. त्यामुळे आम्ही जर फोरम मॉलला यायचं असेल तर आम्ही मेट्रोनेच येतो. तर इथे बघू शकता फोरम मॉलचं बाहेरचं व्ह्यू अशा प्रकारे आहे. तर आता आम्ही आतमध्ये एंट्री होतो. तर इथे एंट्री झाल्यावरती इथे तुम्ही मॉलचं व्ह्यू बघू शकता किती छान आहे. आणि इथे तुम्ही बसून थोडा वेळ टाईम स्पेंड वगैरे करू शकता. तर इथे थोडा वेळ बसून आम्ही मॉलमध्ये सगळीकडे फिरलो आणि हायपर मार्केटमध्ये पण सगळीकडे फिरलो आम्ही. काय आहे ते कॉफी ते प्यायला कोल्ड खाली मॉल सगळं फिरून आम्ही इथे वरती परफ्यूम टेस्टिंग करत होतो. कारण आम्हाला एक चांगलं परफ्यूम पाहिजे होतं. आणि इथे त्यांनी स्वतः परफ्यूम्स रेडी करून देतात. तर खूप सारे फ्लेवरचं त्यांनी परफ्यूम्स वगैरे दाखवलं आम्हाला. पण लवकर आम्हाला पसंत पडत नव्हतं. तर फायनली एक परफ्यूम आम्ही घेतलो. हे जे छोटं बॉटल आहे ते 50 mlचं आहे आणि मोठं जे बॉटल आहे ते 100 mlचं आहे. तुम्ही पण अशा प्रकारचे परफ्यूम्स नक्की यूज करून बघा. लॉंग लास्टिंग पण आहे आणि त्याचा फ्रेग्रन्स खूप चांगला आहे. तर बघा फायनली आम्ही हे परफ्यूम बाय केलो आणि हे सगळीकडे इथे त्यांचं ब्रँचेस वगैरे आहेत. तर बघा एवढंच परफ्यूम 1129. बघू एकदा ट्राय करून. त्याच्यानंतर इथे आम्ही थोडंसं प्लॅन्ट आणि बुद्धाचं स्टॅच्यू ते बघत होतो. कारण बुद्धाचं स्टॅच्यू लावल्यामुळे आणि प्लॅन्ट्स ते लावल्यामुळे घरासमोर थोडंसं पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्यामुळे तर प्लॅन्ट्स ते आता काही घेतलेलं नाही आहे. नेक्स्ट टाईम आम्ही नक्की घेऊ. आणि इथे तुम्ही बघू शकता मॉलमध्ये एकदम वरती इथे बसायसाठी खूप चांगलं स्पेस आहे. तर इथे आम्ही थोडा वेळ बसलो होतो. तर बघा इथून मेट्रो स्टेशन पण दिसतंय. तर त्याच्यानंतर आम्ही इथे कूलर आणि एअर प्युरिफायर बघायला गेलो होतो. तर इथे सगळं एन्क्वायरी केलो आम्ही. तर इथे 6000पासून कूलर होतं. आम्हाला जे एअर प्युरिफायर पाहिजे होतं ते इथं अवेलेबल नव्हतं. म्हणून कूलरचं एवढं सगळं एन्क्वायरी करून आम्ही निघालो. मुली पण कसं बिअर पण पडलं आणि तो बघ आईकडे कलाकडे ज्यूस पिलो चिकू ज्यूस पिलो. तर बघा इथे मॉलमध्ये इथे वरती खूप चांगलं स्पेस आहे बसायसाठी. इथं पण थोडा वेळ बसून आम्ही घरी निघालो. आता आम्ही मेट्रो स्टेशनवरती आहे. इथून आम्ही जयनगरचं मुंबई कॅफेला जाणार आहे. तिथला आम्हाला वडा टेस्ट करायचं होतं. तर बघा आता वाजले संध्याकाळचं 4 काय किती वाजलेत रे? संध्याकाळचं 5 वाजलेत. तर आता ह्यो ती आणि वडापाव घेतला. मी पण एक वडापाव घेतलं. इथं वडापाव सोबत इथं पापड देतात. पापड आणि मिरची. तर बघा आता वडापाव ते इथे सगळं झालंय आमचं. सकाळी मिसळ परत संध्याकाळी वडापाव मिरची तिखट खाऊन कोण आता मला असं वाटतंय उद्याचं काय करायचं ते असू नको तुझं पण करायचं नाही. तर आजचा व्लॉग इथं सेंड करतो आम्ही. कूलर आणि एअर प्युरिफायर बघून आलो. एअर प्युरिफायर तर आपल्याला जे पाहिजे होतं ते त्याचं बघायला भेटलं नाही. कूलर आपल्याला घ्यायचं आहे. कूलर तर बघून आलो आहे. झाले मग नेक्स्ट वीकमध्ये आपण नेक्स्ट मंथ फर्स्ट वीकमध्ये आपला जरा सॅलरी झाल्यानंतर आम्ही कूलर घ्यायला जाणार आहे. तर ते तुम्हाला व्लॉग मी वेगळा दाखवतो. तर चला आजचा व्लॉग इथं सेंड करतो. चहा कसं होतं रे? कारण मला तर काय चहा आवडत नाही त्यामुळे मी तर काय घेतलो नव्हतो. ह्यो वडापाव आणि चहा ह्यो घेतला का? हे आहे चांगलं होतं ते काय विषय नाही. चांगलं होतं एक नंबर होतं. तर चला आजचा व्लॉग इथं सेंड करतो आम्ही. तर परत भेटू एक नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.